मागील सामन्यामध्ये किरण गट्टू यांनी 4थी ओव्हर टाकलेली. आता मात्र पहिली ओव्हर घेऊन तो चेंडू हवेत आहे आणि झेलबाद घेतलाय ऋषिकेश तांबे. काय झेल घेतलाय मित्रा, जबरदस्त. तुझ्या हातातनं सुटलं मात्र मी नक्कीच पकडणार. रे आपण झेल पकडला, आपल्या हातातनं निसटला आणि ऋषिकेश तांबे आपण कलेक्ट केला. सुंदर टीमवर्क. या विकेटसाठी टीमवर्क नक्कीच केलंय त्यांनी. पहिल्या चेंडूमध्ये एक विकेट. शार्क यांचे बलवान प्लेयर शिवराम वाळके पहिल्याच चेंडूमध्ये झेलबाद. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती मनोज सिंग. मागील सामन्यामध्ये टाटा टायगर वर्सेस टाटा शार्क सामन्यामध्ये त्यांनी सुंदर प्रकारे एक रनचे जे शॉट्स खेळलेत, सुंदर प्रकारे संघाला विजेता प्राप्त करून दिले त्यांनी. किरण गट्टू पहिल्याच चेंडूवरती त्यांना यश प्राप्त. पुढील चेंडू सामोरे जातील त्यांचेच मित्र मनोज सिंग. वळ्या मॅच कडे भिरकावून दिलाय ऑफसाईडच्या दिशेला. समालोचन कक्षाजवळ दोन चेंडू एक धाव. संघाचं खातं उघडलंय आणि वैयक्तिक देखील त्यांनी स्वतःचं खातं ओपन केलंय. हे बॉल द्या रे. जे थांबतात त्यांनी पकडा ना बॉल एका साईडला जाऊन. मॅच बॉल आलेला आहे. जे बॉल जात आहेत त्यांना आणायला पाठवायचंय कोणाला तरी. तिसरा चेंडू, उलटा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला. फेवरेट शॉट आहेत त्यांचे हे. फेवरेट. जास्तीत जास्त न मेहनत करता फक्त बॅटिंग फक्त मेहनत घ्यायची बस. एवढं माइंड मध्ये ठेवून ते आलेत खेळपट्टीवरती. धावसंख्या वाढत 3 चेंडू 2 धावा. टाटा शार्क यांचे संघाचे 2 धावा. लेफ्ट साईडला दिशेला फिरवण्याचा प्रयत्न. रो बाईज आणि वन डी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आणि बाईज 2 धावा नक्कीच मिळतील त्यांना. 4 चेंडू 4 धावा. टाटा लाईन मध्ये काहीशे इम्पॅक्ट प्लेयर आहेत. स्ट्राईक वरती जर आपण बघाल ना तर बेटा और पिताजी, वडिलांचं आणि मुलाचं नातं खेळपट्टीवरती आहे. ही जर जोडी टिकून राहिली तर नक्कीच ही लोक डोंगर गाठू शकतील. एक भला मोठा डोंगर बनवून ठेवतील टाटा लायन्सच्या आगीत. 5 चेंडू 6 धावा. एक विकेट शार्क यांचा. शेवटचा चेंडू किरण गट्टू.
वैयक्तिक खातं ओपन केलंय. बॉल आत आहे हे नक्कीच आहे. धावून काढलाय रन. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 7. किरण गट्टू यांच्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आहेत. वैयक्तिक धावसंख्या मनोज यांचे 2, चिराग यांचे सॉरी अनुराग यांचे 3. दुसरं षटक घेऊन विनायक आजगावकर स्पिनर आहेत चांगलेच आणि भरपूर असा एक्सपिरियन्स अनुरागकडे. त्यांना नक्कीच माहिती आहे की या चेंडूला कसा स्ट्रोक केला पाहिजे. धावसंख्या वाढत. धावसंख्या झाली आहे 8. एक चेंडू 8 धावा. दुसरं षटक चालू आहे. नाणेफेकीचा कौल शार्क विन आहे. खेळपट्टीवरतीच चेंडू. निर्धाव चेंडू. एक मिनिट एक मिनिट. ए लाईन मारायला पाठव कोणा तरी. लाईन मारायला पाठव. पंच एक मिनिट साहेब. लाईन मारायला पाठवतो. हे लवकर पाठव. ओके चला सामन्याला सुरुवात. अनुराग यांना गोंद्यात होता चेंडू. गोंद्यात होता चेंडू आणि अपील केलाय. पंचांचा निर्णय अंतिम आहे. एलबीडब्ल्यू आउट. धावसंख्या झाली आहे 8. 3 चेंडू 8 धावा. ही जोडी जर मात्र टिकली असती तर नक्कीच त्यांनी काहीतरी आपल्या संघासाठी नक्कीच काहीतरी भला मोठा डोंगर बनवून ठेवला असता. स्कोरचा एक डोंगर रचून ठेवला असता. आउट झाले अनुराग सिंग. त्यांच्या जागेवरती आले अनुज फॅमिलीज. सुंदर दटवलाय चेंडू. 2 उभा राहून जागेवरनं फक्त 2. सुंदर तटवला चेंडू. ताकदीचा वापर केला. बॅट नुसतं हिरकावून दिली. 4 चेंडू 8 धावा. 2 गडी बाद. आता शार्क यांचा पुन्हा एकदा आणि 2 धावा. नक्कीच 2 धावा. जागेवरनं बॅट फिरवतोय मित्रा. जबरदस्त. धावसंख्या वाढत 12. शेवटचा चेंडू विनायक आजगावकर यांचा. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. धावसंख्या 12. फॉर्मला अरे अपील तर केलाय. पंचांचा निर्णय अंतिम आहे मित्रांनो. आउट दिलाय. नक्कीच आहे मित्रा. कारण का बॅट एकदम स्लो पद्धतीने खाली आली तुझी. तोपर्यंत यष्टीरक्षकाने धावसंख्या झाली आहे 12. शेवटच्या चेंडूवरती कलाटणी दिली.
विनू यांनी 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच आतुरतेपणे ज्याची वाट पाहिली. मागील सामन्यामध्ये ते झालं नाही, पण आता मात्र खेळपट्टीवरती आले दिनेश सोनार. चांगले स्ट्रोक आहेत त्याच्याकडे. खेळपट्टीवरती फक्त खालीसारखं उभा राहायला पाहिजे मित्र. धावसंख्या झाली आहे 12. तिसरं षटक अंकित साळसकर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत कुणाल आपण आपल्या चेअर थोड्याशा बॉर्डर लाईनच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. तिकडे कॅच येऊ शकते. पंचांना काही अडथळा आला नाही पाहिजे. नक्कीच नक्कीच मित्रा. चला. हा, ये बात है मित्र. सुंदर पद्धतीचा चेंडू होता. टप्पा होता पण बॉल मात्र बॉलची लेन जी होती ती फारच खाली होती. संपर्कच नाही बॅटीचा आणि बॉलचा. ओव्हर ड्राय मारण्याचा प्रयत्न. संख्या वाढत 13. 2 चेंडू वा 2 चेंडू 13 धावा. ओव्हर ड्राईव्ह त्यांचा फेवरेट शॉट. धाव संख्या 14. पहिला हादरा बसला म्हणजे तो साठी अल्पेश वाळके यांचा. पहिला चेंडू होता किरण गट्टू यांचा आणि झेलबाद आउट झाले. त्यानंतर 2 विकेट अजून गेले. अनुराग सिंग आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा आणि चेंडू मात्र हवेत आहे. किरण गट्टू आले चेंडूवर आणि झेलबाद. मित्रा ही धावती कॅच घेतलीस तू. जबरदस्त. धावसंख्या झाली आहे 14. आतापर्यंत शार्क यांचे 3 गडी बाद. नियोजन करा. चार चेंडू आणि 2 धावा दिल्यात फक्त. साळसकर. साई आलाय. सुंदर. सुंदर स्ट्रोक केला मित्रा. ज्या गोष्टीची मित्र तुझ्याकडे अपेक्षा करते टीम ते तू नक्कीच करून दाखवतोयस. धावसंख्या वाढत 15. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. साई सामोरे जातील. पुन्हा एकदा चटवला चेंडू. बॉल हातात आहे आणि सुंदर. सुंदर धावले. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली. चेंडू हातात होता. थ्रो नाही केला असता तरी 1 रन दिला असता हरकत नव्हता. पण थ्रो वाईज मध्येच जास्त रन येतात. या छोट्या छोट्या चुकांमध्येच जास्तीत जास्त रन होऊन जातात. धावसंख्या वाढत 16. 3 ओव्हर. 3 ओव्हरची समाप्ती आणि 16 धावा शार्क या संघाच्या.
शेवटचा षटक घेऊन येते सागर जाडेजा. मागील सामन्यामध्ये त्यांनी 3 विकेट घेतलेले, 2 झेलवाद आणि 1 LB. लाईन सामना संपल्यानंतर खेळपट्टी इनिंग नंतर. पकडे पकडे. क्लिअर. पहिला चेंडू होता आकुड पद्धतीचा. बाउन्स झाला, पण लेंथला मात्र बॅटीचाच होता. फिरकावून दिला साई यांनी लेग साईडच्या दिशेला. 1 रन मात्र नक्कीच मिळतील सागरच्या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे 17. पुन्हा तसा चेंडू आणि भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेला. ज्या गोष्टीची अपेक्षा करतात त्या गोष्टीच्या पार पडल्या तर नक्कीच टीम देखील खुश. आणि सागर मात्र आता त्यांच्या संघासाठी काय कलाटणी देतील हे नक्कीच पाहूया आपण. सुंदर पटवलाय चेंडू. हवेत होता मात्र बराच वेळ हवेत आहे तो. 3 सेकंद हवेत आहेत. धावसंख्या झाली 19. 3 चेंडू 19 धावा. आपण आपण बसल्या जागी आपण आपल्या लाईव्ह मॅच बघू शकता. आपण आपल्या लिंक शेअर करा. प्रत्येक जण आपण या उन्हात न बघता तर आपण घर बसल्या देखील पाहू शकता. पुढील चेंडू. बॉल कलेक्ट केला त्यांनी बॅटीवरती. धावसंख्या झाली आहे 20. 4 चेंडू 20 धावा. या इनिंग नंतर खेळपट्टी रंगवायला जायचंय. आखूड पद्धतीचा चेंडू आणि यष्टीरक्षक मात्र आईशे डगमगले आणि पंचांचा निर्णय 22 मध्ये. धन्यवाद रोशन कापणे साहेब आणि रमाकांत पवार सर. शेवटचा चेंडू दिनेश सोनार सामोरे जातील. आतापर्यंत 5 चेंडू साईने सामोरे गेले. मारायचा चेंडू मस्त मित्र आणि रन आउट. मारलास पण 1 रन नाही आला. ठीक आहे. धावसंख्या झाली आहे 21. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष टाटा लायन्स यांच्यासाठी. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत साई याचं. साई सुंदर अशी नॉट आउट वरती खेळलायस मित्रा, जबरदस्त. या पुढील होणारा सामना पण समालोचन कक्षाकडे यायचंय. सचिन तांबे आपण लवकरात लवकर याची दखल घ्यायची आहे.
बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण आपले प्लेयर तयार ठेवायचे. या सामन्यानंतर त्वरित आपण सामना चालू करायचा आहे. चला दुसरी ओव्हर मॅच कडे वळूया. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत अनुराग सिंग. सामोरे जातील स्वप्नील कावळे. मकरंद सुंदर फिल्डिंग केली मकरंदनी. बॉल थांबण्याची वाट नाही पाहिली. बॉल कलेक्ट केलाय. मामा भाचे मित्रा जबरदस्त. चालेल. टाटा टायगरचे ओनर यांचं हार्दिक स्वागत. सुनील वारंग वारंग ब्रदर्स यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संधी होती गमावली आहे. संधी होती गमावली आहे मित्रा. धाव संख्या झाली आहे 6. अनुराग सिंग परत पुन्हा पायाजवळ चेंडू होता. बाहेर चेंडू थ्रोबाईज आणि स्वप्नील कावळे जागेवर धावत आहेत मित्र. पण नक्कीच पोहोचलेत त्यांनी. पाण्याची व्यवस्था करायची आहे जरा. जरा धाव संख्या झाली आहे 6, 7, 8. धाव संख्या झाली 8. चेंडू 2 चेंडू 3 चेंडू 8 धावा. सुंदर चेंडू. ज्या बॉलची गरज आहे ज्या गोष्टीची अपेक्षा आहे टीम कडनं ती जर पार पडली तर टीम देखील आपल्यावरती खुश होते. आता आता मात्र समजून गेलेत अनुराग. या पद्धतीचा चेंडू त्यांना जड जातोय खेळण्यासाठी. त्याच पद्धतीचा टप्पा आणि तोच चेंडू वारंवार टाकणं हे देखील चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी मित्रा. पुढील चेंडू धाव संख्या झाली आहे 8. आता मात्र चेंडू फिरकावून दिला समोरच्या दिशेला आणि झेल बाद. अनुजने कॅच घेतली. स्वप्नील कावळे झेलबाद झाले. धाव संख्या मंद गतीने वाढत 8. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 ओव्हर समाप्त नंतर तिसरी ओव्हर. अल्पेश वाळके. स्वप्नील कावळे आउट झाले आणि सागर जाडेजा खेळपट्टीवरती उतरले. त्यांचे देखील स्ट्रोक खूप चांगले आहेत. ज्या प्रकारे समोर जे खेळतात फक्त बॉलची लेंथ आणि बॉलचा टप्पा त्यांनी एकदा फक्त ओळखला की मग बॉल आणि बॅट त्यांची बॅटच फक्त बोलणार. डावखुऱ्या हाताचे बॅट्समन विनायक आसगावकर. धाव संख्या मंद गतीने वाढत 9. तिसरं षटक चालू आहे.
अजून देखील 9 धावा. 22 धावांचं लक्ष आहे. आणि कट लागली आहे, आवाज आलाय आणि अपील केलंय. पंचांनी देखील हात वरती करून आउट दिलाय. विनायक आजगावकर आउट झाले. यष्टीरक्षकांनी सुंदर झेलबाद घेतली आहे. दिनेश सुंदर. धावसंख्या झाली आहे 9. ऋषिकेश तांबे यांना पुन्हा एकदा संधी. मागील सामन्यामध्ये एक चेंडू खेळायला आले. आता मात्र त्यांना एक ओव्हर ठेवून अजून 3 चेंडू खेळून आहेत. कमीत कमी वेळ घालवा जेणेकरून पुढील मॅच फटाफट खेळवता येतील. अल्पेश वाळके. हा समोर मारलाय मस्त मित्र ऑफसाईडला आणि क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. बिकलरच्या स्वरूपामध्ये तुला एक रन नक्कीच मिळतील. स्वतःचे वैयक्तिक एक धाव तू आता उघडलायस. धावसंख्या झाली 10. संधी आहे मित्रा चमकून दाखवण्याची. संधीचं सोनं करणं त्याच्यावरती आहे. मिरकावलाय आणि हातात आहे चेंडू. अल्पेश वाळके हे देखील समजून गेले की आपला पाय लागला स्टंपाला आणि स्टंप पडले. त्यानंतर तुम्ही चेंडू स्टंपला लागला. मी पंचांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या निर्णयावरती ठाम होते. धन्यवाद. आहे 11. ऋषिकेश तांबे देखील चप्पळ पद्धतीने पळालेत. भले आउट होऊ देत पण धावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी. त्या पोझिशनला पोहोचणं त्या लाईन पर्यंत जाणं त्यांनी त्यांचे पोहोचल्यानंतर त्यांना एक रन हा नक्कीच नक्कीच कंप्लीट केल्यानंतर त्यांच्या धावसंख्या झाली 11. शेवटचे 2 चेंडू. सागर जाडेजा ऑफसाईडच्या दिशेला भिरकावून दिलाय चेंडू. डिक्लर स्वरूपामध्ये परत एकदा पुन्हा एकदा रन मिळून जाईल. धावसंख्या झाली आहे 12. वैयक्तिक धाव झाल्या सागर यांच्या 1 आणि ऋषिकेश तांबे यांच्या 2. 7 चेंडूंमध्ये 10 धावांचं समीकरण. प्रयत्न आहेत आणि प्रयत्न 2 धावांवरती गेलेत. 2 धावांवरती. वाट बघते सागर जाडेजा. चेंडू येईल आत्ता पुढ्यात येईल पुढ्यात येईल आणि आला आणि भिरकावून दिलाय 2 रनचा केला. 14. सागर जाडेजा वैयक्तिक धावा 3. ऋषिकेश तांबे 2. 6 चेंडूंमध्ये 8 धावांचं लक्ष. मित्रा ओळखला. पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. पुढील सामना होणारा टाटा बुल्स वर्सेस टाटा ईगल. आपले प्लेयर जमवायचे आहेत. धावसंख्या झाली आहे 14 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 8 धावा पाहिजे. 6 बॉल 8 धावा. शेवटची ओव्हर आहे. 22चा टार्गेट आहे. 21 केलेलं आहे. 22 करायचे आहेत. कंपल्सरी चेस करायचं आहे. नो कॉम्प्रोमाइज. शेवटचा षटक घेऊन येत आहेत दिनेश सोनार. या खेळपट्टीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. बॉलिंग विकेट पासून ते बॅटिंग विकेट जास्त मेहनत त्यांचीच आहे. दिनेश शेवटचे षटक.
ऋषिकेश तांबे नक्कीच मित्रा तुला टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं स्वागत केलं पाहिजे कारण का ज्या प्रकारे तू बॅटिंग करतोयस संधीचं सोनं बनवतोयस यार. प्रणय राणे यांचं जाहीर जाहीर आभार. ते पूर्णपणे बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी तयार होऊन आले आहेत. चला होळ्या मॅच कडे. धावसंख्या झाले 15. 5 चेंडूंमध्ये 7 धावांचं लक्ष आहे. स्पीकर जवळ तू आहे यार मित्रा, काय करू. वादळ आलंय वादळ. वादळ घेऊन आलाय मित्रा. दिलीप वाळके. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. हा हा. पंचांचा निर्णय काय आहे. पंचांचा निर्णय. नक्की दाद द्यायला लागेल. रोशन खापणे साहेब, रमाकांत पवार सर नक्कीच तुमचे जाहीर आभार. पंच म्हणून आम्हाला आज लाभलेत. पंचांचा निर्णय अंतिम आहे. हा. बसून मारण्याचा प्रयत्न होता. सागर मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावांचं होतं. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं लक्ष. अरे, 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं समीकरण. दिनेश सोनार संधीचं सोनं करतायत का पाहूया आणि ऋषिकेश तांबे मात्र बाद झालेत. गडी आउट झाला आपला. 7 7 7. रिकॅप मध्ये पाहू शकतो आपण कशा पद्धतीने दिनेश सोनार आखूड पद्धतीचा चेंडू आणि अरे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही त्याचा प्रतिसाद देतायत. धावण्याचा प्रयत्न नक्कीच होता पण काय रोजच्या किरण धावबाद झालेत. आरुष आरुष. अरे मित्रा झेल आहे आणि प्रयत्न होता आपण. बोलू इथून बोलू. नाही मी बोलू का इथून मध्ये टाक. बोलू त्याला मध्ये टाक. नक्कीच नक्कीच मित्रा. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सागरसाठी जर नक्कीच झाल्या पाहिजे कारण का ज्या प्रकारे त्यांनी पेलवलाय ना आज चेंडूला. 6 आहे 6. 7 पाहिजे होते पण 6 आहे. 1 रननी हरलेत.
कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे हा सामना नक्कीच टाटा शार्क नक्कीच यांचं हे टीम वर्क आहे मित्रांनो. सगळ्यांना सल्यूट आहे की तुमचं टीम वर्क आहे आणि तुम्ही त्याचे हकदार आहात. हा सामना तुम्ही जिंकलेत. पुढील सामना वर्सेस टाटा बुल्स. अक्षय अक्षय मोरे कुठे असाल समालोचन कक्षाकडे यायचंय. कॉमेंट्री जरा करायची आहे.